ग्राहकांना काय हाक मारता तुम्ही? ग्राहकांना भाजी मी सर्वांना भाज्या भाज्या म्हणत असतो. अच्छा. सर्वांना अच्छा ते मला मामा म्हणतात, मी त्यांना भाषा. अच्छा. तर तुमचं या चॅनलवर खूप खूप स्वागत. आणि आज आपण आलेलो आहे मामाचा वडापाव. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आलेलो आहे. अकोल्यातील प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे आणि त्यांचं जी वडापावची गाडी आहे ती खूप चालते आणि ती फेमस आहे दोन गोष्टीसाठी. एक तर वडापाव आणि दुसरं म्हणजे कुरकुरीत आणि टेस्टी अशी जी सोयाबीन वडी ते करतात त्यासाठी. तर जवाहरनगर चौकात ही गाडी आहे आणि सुप्रसिद्ध आहेत मामा म्हणून असते. तर त्यांच्याकडे आपण आलेलो आहे आणि आता आपण त्यांच्याकडची जी रेसिपी आहे ती बघणार आहोत. त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांच्याशी बोलणार आहोत. रेसिपी आपण आपल्या चॅनलवर नेहमी बघतो. आज थोडीशी भटकंती करूया आणि सुप्रसिद्ध असं हे जे मामाचं वडापाव आणि सोयाबीन वडी आहे ते बघणार आहोत आपण. तर जी मसाला लावलेली वडी आहे ती मामा भिजत घालत असतात. बोलताना त्यांनी मला सांगितलं भिजत घालून त्यावर वेगवेगळ्या प्रकारचं कोटिंग मसाला लावून ते करतात आणि त्यानंतर ते छान तळतात ती आणि कुरकुरीत होईपर्यंत तळतात. आणि बघा त्यांचे ग्राहकसुद्धा सुरू झालेले आहेत येणं. आणि दुपारी 3 पासून तर रात्री 10 पर्यंत त्यांची गाडी सुरू असते आणि अविरत सुरू असते आणि भरपूर गर्दी इथे असते. ट्युशन एरिया आहे आणि भरपूर सारे बाहेरगावची मुलं इथे शिकायला येतात. जी मुलं शिकायला येतात त्यांच्यामध्ये सुद्धा मामा खूप पॉप्युलर आहेत आणि इथे जे लोकल लोक राहतात आणि दूरदूरून सुद्धा लोक इथे त्यांची जी वडी आहे कुरकुरीत सोयाबीन वडी आणि वडापाव याचा आस्वाद घ्यायला येतात. तर मामांनी आम्हाला बोलताना सांगितलं की ही जी सोयाबीन वडी आहे ती आम्ही भिजत घालत असतो. ज्या दिवशी आपल्याला गाडी लावायची आहे त्या दिवशी ते सकाळीच त्याला भिजत घालतात आणि वेगवेगळे मसाले लावून कोटिंग करून नंतर ती सोबत आणतात आणि त्यानंतर ते तळतात. तर तुम्ही बघू शकता कुरकुरीत अशी त्यांनी तळलेली आहे आणि छान. आता ते त्यांचा जो वडापाव आहे त्याचे वडेसुद्धा इतक्या छान पद्धतीने ते तळतात आणि इतक्या सराईतपणे त्यांचा तो हात बसलेला आहे. तर भराभर असे भरपूर सारे वडे ते एकदम कढईत टाकतात. मोठी कढई त्यांची आहे आणि त्याच्यात भराभर ते एक एक करत सोडत जातात. जवाहरनगरच्या मुख्य चौकातून थोडं पुढे आलं की श्रीकृष्ण मंदिर आहे आणि सोनी नावल्टी म्हणून दुकान प्रसिद्ध आहे. त्या सोनी नावल्टीच्या समोर ही गाडी त्यांची लागते कृष्ण मंदिराच्या अगदी बाजूला. आणि इथे बघू शकता तुम्ही छान अशी त्यांची वडे आता तयार होतात आहे आणि अगदी दुपारी 3 पासनं त्यांची ग्राहकी चालू होऊन जाते आणि 3 पासनं ते रात्री 10 पर्यंत अविरत 9:30-10 पर्यंत त्यांची ती गाडी चालू असते आणि ग्राहकाची भरपूर सारी गर्दी इथे असते. आत्ता अगदी 3च वाजले आहे, 3:15 आणि त्यांची ग्राहकं सुरूसुद्धा झाली आहेत आणि बघू शकता तुम्ही आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत आणि इथे जमलेल्या ग्राहकांशी सुद्धा संवाद साधणार आहोत. तर वडापाव बघा कशा तयार करतात येते. हिरवा कांदा आणि छान मस्तपैकी त्यांचे 2 वडे आणि थोडीशी चटणी खटाई असं सगळं टाकून ते तयार करतात आहे आणि मामाशी संवाद साधणार आहोत आपण. तर त्यांची जी ग्राहकी आहे ती थोडीशी कमी झाली की आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आणि बघू शकता सोयाबीन वडीसुद्धा थोडासा मसाला थोडासा कांदा वगैरे टाकून एकदम रेडी झालेली आहे आणि कंटिन्यू यांचे ग्राहक चालूच असतात. इथे सोयाबीन वडीचं जे सामान आहे ते सगळं त्यांचं रेडी आहे. काही सामान ते घरून तयार करून आणतात आणि त्यासाठी मला बोलता त्यांनी सांगितलं की भरपूर वेळ त्यांना लागतो. आणि आता जम्बो वडापाव ते तयार करत आहेत. तर जम्बो वडापाव कसा आहे तर त्याच्यात भरपूर सारे जे वडे आहेत ते जास्त घालतात. ते एका याच्यात 2 न घालतात 4 वडे ते घालतात आहे आणि अशा प्रकारे जम्बो वडापाव. आणि बघू शकता मामाचं टी-शर्टसुद्धा तयार आहे त्यांच्या. मामाचा वडापाव खूप छान आहे आणि मी 5 वर्षापासून येत आहोत टेस्ट करायला. कधी दुकानावर डब्बा नाही आणत पण मामासाठी थांबतो आम्ही. मामाला पण घ्या व्हिडिओमध्ये. हा मामा बरोबर की हां बरोबर. खूप छान अशी टेस्ट आहे आणि मी सोया पण टेस्ट करायला आता ते पण. सोयावडी कशी वाटते? खूप छान. कुठे मिळते का अजून? कुठं मिळते पण तशी टेस्ट नसते कुठेही. जे मामाची टेस्ट आहे ते कुठंच नाही. किती वर्ष झाली साधारण मामा तुम्हाला हा व्यवसाय सुरू करून? मला 29 वर्ष कंप्लीट झाले. अच्छा.
आणि ही जी याची संकल्पना मला नवीन वाटली, जी तुम्ही वडी बनवता सोयाबीन वडी, ती कधीपासून चालू केली आहे तुम्ही? मला कमीत कमी 5 वर्ष झाले सोयाबीन वडी चालू करायला. हां. एकदम ग्राहकांचा एकदम रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे. कुठून रेसिपी कुठून असं म्हणजे काय कल्पना कुठून सुचली कल्पना? कल्पना म्हणजे मी माझ्या मनात मला असं वाटलं काहीतरी आता नवीन करायचं म्हणून मी चालू केली सोयाबीन वडी. बर. आणि रिस्पॉन्स कसा भेटला त्याला ग्राहक? रिस्पॉन्स एकदम मस्त आहे. अच्छा. खूप खूप चालतं पडेल. आणि मामा हे नाव कसं काय पडलं ते जरा सांगायला मला. मामा, आता मी सुरुवातला इथं आलो तर मला सर्व लोक मामा मामा म्हणायचे, त्यामुळे मला सर्व मामाच म्हणतात. अच्छा. हो हो. आणि तुम्ही पण ग्राहकांना काय हाक मारता तुम्ही? ग्राहकांना मी सर्वांना भाच्या भाच्या म्हणत असतो. अच्छा. सर्वांना. अच्छा. हो, ते मला मामा म्हणतात, मी त्यांना भाचा म्हणतो. अच्छा. तयारी काय काय लागते? मॅडम, सकाळपासून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व तयारी असून तर दुपारी 2 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर मग तिथून गाडी लावायला येतो. अच्छा. हो. साधारण किती वाजता उघडते आपली गाडी? 3 वाजता, 3 ते 9:30 पर्यंत चालू असते गाडी माझी. अच्छा. हो हो. तर मामाचा वडापाव आणि कुरकुरीत अशी सोयाबीन वडी खायला तुम्ही सुद्धा नक्की या. हा, जम्बो वडापाव. हो, जम्बो वडापाव.